माझं नाव डॉक्टर गिरीश साळगावकर. मी ठाण्यावरनं आलेलो आहे आणि ठाण्यावरनं आम्ही 4 बस घेऊन आलो आणि 4 बस घेऊन येताना त्याच्यात एवढ्या वयाची माणसं होती आणि एवढ्या महिला होत्या, त्या आपलं घर दार आपला संसार बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी झाल्या. कारण का महाराष्ट्रातल्या सर्व लोकांकडे गेल्यावर एकच सांगतात की महाराष्ट्रात झालं आहे पण दिल्लीत राहिलं आहे. तर आता ही भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी आलेली आहे आणि ही हाक देते आहे की दिल्ली सुनो देश सुनो, भूमिपुत्र समाज की आवाज सुनो. कारण का आता जर ऐकले नाही आहेत तर ह्यांच्याकडे संविधानिक मार्गाने करायचे सर्व पर्याय संपलेले आहेत. त्याच्यानंतर इंग्रजांच्या बरोबर ज्याचा शिवाजी महाराजांना यांचा लढाईसाठी उपयोग करून घेतला आणि लढवय्या समाज आहे, आगरी कोळी समाज हा लढवय्या आहे आणि त्यांनी प्रत्येक लढाई आरमाराबरोबर जिंकलेली आहे. तर हा पण लढा जिंकणार. फक्त लढाई लावू नका, लढाई करायला लावू नका. संविधानिक मार्गाने शांततापूर्ण मार्गाने हे नाव देऊन टाका आणि या सगळ्या भूमिपुत्र समाजाचा आशीर्वाद घ्या, असंच मला सरकारला सांगणं होईल. जेव्हा अनाउन्समेंट झाली होती तेव्हापासूनच आहे. आता विमान उडलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हा समाज आजही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करतोय. विमान उडत होतं तेव्हा पण आम्ही बोललो की द्या. हे का देत नाही हा प्रश्न तुम्ही आम्हाला करण्यापेक्षा शास्त्रज्ञाला विचारला पाहिजे की तुमच्या मनात काय. कारण का हा भूमिपुत्राला प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही आहे. कारण त्याच्यापैकी जेही आमदार असतील, आज बाळामामा संसदेत आहे तर हा विषय त्यांनी मांडला, प्रामाणिकपणे मांडला. मग इतरही लोक आहेत तर हे का देत नाही हे राज्यकर्त्यांना विचारायची खरोखर माझी मीडियाला ही विनंती राहील की त्यांना विचारावं बाबा काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे जाणून घेऊया आपण. पण एवढंच म्हणणं आहे की भूमिपुत्र समाज आता पेटलेला आहे आणि त्यांनी ही धडक दिल्लीला मारलेली आहे. महाराष्ट्रात तर येऊन फक्त आजही महाराष्ट्र दिल्लीचं तख्त तेव्हाही राखत होतं आणि आत्ताही राखणार. म्हणून आमचं हेच म्हणणं आहे की आपण या देशात शांततापूर्ण मार्गाने राहूया आणि संविधानिक मार्गाने चांगल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन दिबा पाटील साहेबांना नाव देऊन टाका आणि या भूमिपुत्र समाजाचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला ह्याच्या पुढचीही राज्य करायला मोकळे आहात तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.